नमस्कार, मी निखिल सुक्रे. बातमी टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळते. बरेच राजकीय पक्ष हेवे दावे आणि ज्या काही जनतेच्या रोषाला पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी याच मुद्द्यावरती, विधानसभेच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी कसबा विधानसभेचे मनसेचे अध्यक्ष गणेश भाऊ आहेत. गणेश भाऊ, जनतेचा एवढा रोष का वाढलाय असं वाटतं आता? कारण काय आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, जनतेचे मुद्दे असतील बरेचसे, म्हणजे सामाजिक आरोग्य एवढं बिघडताना का पाहायला मिळतंय? काय लोकांनी मागच्या वेळेला ज्यांना मतदान केले ते पक्ष दुसऱ्या पक्षांबरोबर युतीमध्ये गेलेले. या महाविकास आघाडी आणि ह्या महायुतीने महाराष्ट्राचा सगळा बट्ट्याबोळ केला आहे. जनतेचे अनेक प्रश्न कसबा मतदारसंघातले गेले 30-35 वर्ष पेंडिंगच. आमदार हा आला काय आणि तो आला काय, लोकांचे प्रश्न सुटत नाही आहे. यांची एकमेकांवरती चिखलफेक चालते, याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सुटत नाही. त्यामुळं लोकांचा एकमेव आशेचं शेवटचं श्रद्धा आहे लोकांची राजसाहेब ठाकरेंवरती. तरी मला वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक ह्या सर्वांना नाकारून मनसेला मतदान करते. का वाटते दरवेळेस विधानसभा निवडणूक आली किंवा लोकसभा निवडणूक आली की अजेंड्यावरती सगळे मुद्दे असतात, प्रश्न असतात, परंतु इतर बघायला गेलं निवडणुका होऊन गेल्या की 6 महिन्यांमध्ये हे सगळं निवून जात आहे. जनतेची काळजी नाही असं वाटतं लोकप्रतिनिधींना? काही देणं घेणंच नाही हो. इथल्या लोकप्रतिनिधींना काही देणं घेणंच नाही. त्यांना फक्त मॅटर पाहिजे, पैसे कसे मिळतील, टेंडर कसे लागतील, त्यांची लोकांना कामं कशी मिळतील, ह्याच्यावरती इथल्या लोकप्रतिनिधींचं फोकस आहे. हे चुकीचं आहे ना. ह्यामुळे तर जनता त्रस्त आहे. लोकांचे प्रश्न आज कसबा मतदारसंघातले मूलभूत प्रश्न, पाण्याचा प्रश्न घ्या, कचऱ्याचा प्रश्न घ्या, ट्रॅफिकचा प्रश्न घ्या. अहो, शनिवारवाड्याच्या रेडियसमध्ये आज बांधकाम नाही करू शकत आहे. ज्यांच्या प्रॉपर्ट्या अडकलेल्या आहेत. अनेक नेते येतात, आमदार येतात, आश्वासनं देतात. इलेक्शनच्या काळामध्ये लोकांची फक्त वोट बँक कलेक्ट करतात, पण जैसे थे परिस्थिती जे आहे 30-35 वर्ष 40 वर्ष सेम आहे. लोकांचे प्रश्न काय? आता तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून कसबा विधानसभेमध्ये काम करताय. लोकांचे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आलेले मुख्य प्रश्न कोणते आहेत? कारण सामान्य माणसाचं जीवन बदलतच नाही. अहो, मी ते सांगतो ना, मूलभूत प्रश्नांपासून वंचित आहेत लोक. आज आपण मोठे मोठे नेते वल्गना करतात की आपण सिंगापूरचं सारखं करू, दुबईसारखं करू, अमेरिकेसारखं. अहो, तुम्ही साध्या बेसिक गोष्टी जर देऊ शकत नाही. आज कचरा वेळेवरती उचलला जात नाही. गावठांमध्ये अरुंद रस्ते, शाळेंच्या बोळामध्ये तिथं स्पीड ब्रेकर नाही आहेत. अनेक पालकांचे ॲक्सिडेंट होतात. साध्या ड्रेनेजची झाकणं बघा तुम्ही, त्यांनी स्टीलचे बसवले. पावसाळ्यामध्ये त्याच्यावरनं गाडी घसरून लेडीज पडतात, लहान लेकरं पडतात. छोट्या गोष्टींकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे बिलकुल. आता तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून इथं काम करता, विधानसभेसाठी इच्छुक आहात असं लोकांकडून कळतंय. काय तुम्ही बदल करू इच्छिता कसबा विधानसभेमध्ये आणि कोणते प्रश्न घेऊन पुढं काम कराल? 100% मी येणारी विधानसभा लढतोय आणि जनतेचा मला भरपूर पाठिंबा आहे. कारण मी लोकांच्या प्रश्नासाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. आज कुठलंही काम असेल, कुठलंही छोटे मोठे कामं असेल तरी मी अवेलेबल आहे. लोकांचे का नाही खूप कामं नसतात, बेसिक गोष्टी असतात. फक्त लोकप्रतिनिधी अवेलेबल पाहिजे. इथं कोणी अवेलेबल नाही. इथं सगळे मॅटरचे मागं लागलेले, सगळे पैशाचे मागं लागलेले आहेत. त्यामुळे जो इथं लोकप्रतिनिधी अवेलेबल त्याला 100% मतदान होणार, तोच निवडून येणार. तुम्ही एक जनतेचा रोषाच्या माध्यमातून समोर आलेली प्रतिक्रिया सांगितली की राजसाहेबांना पर्याय म्हणून लोक बघतात. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेसाठी 3 आघाड्या पुढे आलेल्या आहेत. आता एक महाविकास आघाडी आहे, एक महायुती आहे आणि आता तिसरी आघाडी जे छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी वगैरे मिळून करतायत. राजसाहेब इंडिव्हिज्युअल लढून किती जागा आणू शकतात असं वाटतं आणि कसब्यामध्ये राजसाहेबांचा काय प्रभाव राहील? तुम्ही बघा, ही जे काय तुम्ही नावं घेतली ही सगळे महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, ह्यांचे नेते हा बघा, लोक मतदान काय करणार जेव्हा पक्षप्रमुखाचं व्हिजन काय. सन्मान्य राजसाहेब गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या व्हिजनची ब्लूप्रिंट त्यांनी मांडलेली. त्यांनी छोटा बारीक विचार केलेला की त्यांना कसा महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यांना त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने जनता ह्यावेळेला 100% सन्मान्य राजसाहेबांच्या बाजूने कौल दिला असं मला वाटतं. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. याच सगळ्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये कोयते हल्ले झाले, त्यानंतर खुनाचे सुपारीची प्रकरणं बाहेर आली, छेडछाडीची प्रकरणं आली, बलात्काराची प्रकरणं बाहेर आली. ह्या सगळ्यामध्ये वाटतंय का की राजकीय या सगळ्या ढवळाढवळीच्या वातावरणामुळं
प्रतिनिधींचा, लोकप्रतिनिधींचा जनतेवर आणि लोकांवरचा जो काही पकड आहे, प्रशासनावरची पकड आहे, ती ढिल्ली होत चालली. 100%. आज गृहमंत्री जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे काय गुन्हे घडतात ते बघा ना. किरकोळ किड्यामुंग्यांसारखी लोक मारतात, ते किरकोळीमध्ये मर्डर होतं, ते कोयता गँग बंदुकी तर एवढे इझिली अवेलेबल आहे. जे तिथलं मालवणमधलं शिवाजी महाराजांची मूर्ती पडली, त्यांनी जर व्यवस्थित ऑडिटच नाही केलं, स्ट्रक्चरल ऑडिट, नवीन माणसाला काम दिलेलं आहे, हे सगळं भ्रष्टाचार आहे. साध्या लोकांना कळते सगळं भ्रष्टाचार हे पूर्ण बरबटलेलं आहे सरकार. त्यामुळं महायुती सरकार तर यावेळेस वाईट पद्धतीने पडेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या नितेश राणे असतील किंवा राणेंच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमचं बोललं जातं, परंतु भाजप हा पक्ष आता सध्या सौम्य भूमिका घेताना पाहायला मिळतोय. नेमकं राज ठाकरेंचीही कधी काळी राजसाहेबांची भूमिका राहिलेली आहे की कट्टर हिंदुत्ववादाची. आता या निवडणुकीला काय भूमिका असणार आहे? नाही, राजसाहेबांची भूमिका साहेबच सांगतील, ते पक्षप्रमुख आहेत आमचे. पण मनसेमध्ये आम्ही पूर्वीपासून हिंदुत्वाची आम्ही बाजू घेणारे, आम्ही हिंदुत्वासाठी लढणारे कार्यकर्ते. त्यामुळे नक्कीच विधानसभेला ही रणधुमाळी आपण बातमी टीव्हीच्या माध्यमातून बघणार आहोत, परंतु लोकांचा जो काही रोष आहे तो महाविकास आघाडी आणि महायुतीवरती वाढलेला पाहायला मिळतोय. याच विषयावरती आता लोक तिसरा पर्याय म्हणून मनसेकडे पाहत आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया गणेश भोकरे यांनी दिलेली आहे. बातमी टीव्हीसाठी निखिल सुकरे, पुणे.